नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल स्पोकन शिक्षामध्ये। जसे की आपण बघतोय की आपण यूज टू चा यूज कसा करायचा हे आपण मागच्या व्हिडिओपासून शिकायला सुरुवात केली आहे। आणि मागच्या व्हिडिओ मध्ये आपला जो टॉपिक होता तो पास्ट हॅबिटशी रिलेटेड होता। म्हणजे यूज टू चा वापर करून पास्टची एखादी हॅबिट जेव्हा आपल्याला सांगायची असते त्यावेळेस आपण कशा प्रकारे सेंटेन्स फॉर्म करतो हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं। आता परत यूज टू चा यूज करायचा आहे, मात्र इथे त्याचं जे मिनिंग आहे ते चेंज होणार आहे। इथे जे सेंटेन्स मी फॉर्म करणार आहे ते वेगळ्या का अर्थासाठी यूज करणार आहे, फॉर्म करणार आहे। तर बघा, आज आपण जे सेंटेन्स फॉर्म करणार आहोत ते आहे सवय होणे। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की पास्ट मध्ये एखादी गोष्ट मी करत होतो आणि आता मी सवय होणे यासाठी याचा यूज करत आहे, तर दोन्हीचा मिनिंग वेगवेगळा आहे। तर मग एखाद्या गोष्टीची मला सवय झालेली असेल म्हणजे पास्ट मध्ये, किंवा सवय आहे किंवा सवय होईल, या तीन गोष्टीला जर आपल्याला दाखवायचं असलं तर त्यासाठी आपण यूज टू चा वापर करतो। मग पास्ट साठी असेल तर कुठले हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट साठी असेल तर कुठले हेल्पिंग वर्ब, आणि फ्युचर साठी असेल तर कुठले हेल्पिंग वर्ब, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू। तर आज बघा, इज, एम, आर हे प्रेझेंटचे आणि वॉज वर हे पास्टचे, म्हणजे हे दोन टाईप आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू। तर आज आधी आपण हे बघू की जेव्हा यूज टू सोबत इज, एम, आर लावल्या जातं तेव्हा त्याचा मिनिंग काय होतो आणि सेंटेन्स कशा प्रकारे फॉर्म होतो। ठीक आहे, तर चला बघूया। पहिला सेंटेन्स काय आपलं, मला प्रवासाची सवय आहे। आहे म्हणजे काय की प्रेझेंट बद्दल मी बोलत आहे, मला प्रवासाची सवय आहे। मग हे सेंटेन्स बघा कसं फॉर्म केलेलं आहे, आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग। आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग, इथे प्रश्नार्थक चिन्ह आलेलं आहे पण ते टायपिंग मिस्टेक आहे त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका। तर इथे बघा, आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग। ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, प्रवास। ठीक आहे, मग मला प्रवासाची सवय आहे त्यासाठी आहे साठी एमचा वापर केलेला आहे। जर इथं आय नसता घेतला मी, दुसरा जर एखादा सब्जेक्ट असता, शी जर असता, तर तिथं आपण इज हे हेल्पिंग वर्ब घेतलं असतं। कारण आपण या आधी पण बघितलं की सब्जेक्टच्या नुसार आपण हेल्पिंग वर्ब कसे चेंज करतो। ठीक आहे, मग मला प्रवासाची सवय आहे हा सेंटेन्स आपण आय एम यूज टू ट्रॅव्हलिंग ने फॉर्म केलेला आहे। नेक्स्ट बघूया, मला उपाशी राहण्याची सवय आहे। मग बघा, आय एम यूज टू बीइंग हंग्री किंवा मग आय एम यूज टू स्टेइंग हंग्री, दोन्ही सेंटेन्स तुम्ही फॉर्म करू शकता। इथे बघा, मला चॉकलेट खाण्याची सवय आहे। आय एम यूज टू इटिंग चॉकलेट। आय एम यूज टू इटिंग चॉकलेट। नेक्स्ट सेंटेन्स बघूया। आता नेगेटिव्ह सेंटेन्सेस बघूया। त्याला प्रवासाची सवय नाहीये। मग नाहीये म्हटल्यावर आपल्याला इथे नॉटचा वापर करावा लागेल। तर सेंटेन्स कसा फॉर्म होईल, ही इज नॉट यूज टू ट्रॅव्हलिंग। त्याला म्हणजेच कोणाला, ही। तिला जर असतं तर आपण शीचा वापर केला असता, तर ही इज नॉट यूज टू ट्रॅव्हलिंग। नेक्स्ट, तिला या वातावरणाची सवय नाहीये, मग तिच्यासाठी आपण काय यूज करतो, शीचा वापर करतो। शी इज नॉट यूज टू दिस वेदर, म्हणजे तिला या वातावरणाची, या वेदरची सवय नाहीये। नेक्स्ट, मला उशिरापर्यंत झोपण्याची सवय नाहीये। आय एम नॉट यूज टू स्लीपिंग लेट। आय एम नॉट यूज टू स्लीपिंग लेट। नेक्स्ट, आम्हाला भांडण करण्याची सवय नाहीये। वी आर नॉट यूज टू quarreling. वी आर नॉट यूज टू quarreling. आता बघूया इंटरोगेटिव्ह सेंटेन्स। इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय, प्रश्नार्थक असे वाक्य ज्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो। मग बघा सेंटेन्स काय, तुला बाहेर राहण्याची सवय आहे का, म्हणजे येथे प्रश्न विचारलेला आहे। आणि जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा आपण हेल्पिंग वर्ब आधी घेतो। मग यामध्ये हेल्पिंग वर्ब काय येणार, आर, कारण की तुला म्हणजे तुझ्यासाठी आपण काय घेतो, यू घेतो, आणि यू सोबत आपण नेहमी आर चा वापर करतो। जर पास्ट असेल तर वरचा वापर करतो, पण इथे आपण आर चा वापर केलेला आहे त्यामुळे आपण आर आधी घेतलेला आहे।
सो आर यू यूज टू स्टे आउटसाइड. आर यू यूज टू स्टे आउटसाइड म्हणजेच तुला बाहेर राहण्याची सवय आहे का. नेक्स्ट बघूया, तुला बाहेर राहण्याची सवय नाहीये का. आता बघा नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच यामध्ये नाहीचा पण वापर केलेला आहे आणि प्रश्नही विचारलेला आहे. त्यावेळेस आपण नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह असं त्या वाक्याला म्हणतो. मग कसं फॉर्म होईल हे. आर यू नॉट यूज टू स्टे आउटसाइड. आर यू नॉट यूज टू स्टे आउटसाइड. आता बघा, तुला बाहेर राहण्याची सवय का नाहीये. मग का म्हणजेच काय की का साठी आपण वायचा वापर करतो. आणि वाय हे काय, एक WH फॅमिली वर्ड आहे. त्यामुळे WH फॅमिली वर्डचं जेव्हा आपण सेंटेन्स फॉर्म करतो त्यावेळेस आपण आधी त्या वर्डला घेतो. मग का यासाठी WHY वायचा आपण वापर करतो. सो आपण वायला आधी घेतलेला आहे. वाय आर यू नॉट यूज टू स्टे आउटसाइड म्हणजेच याचा अर्थ काय होतो, तुला बाहेर राहण्याची सवय का नाहीये. तुला बाहेर राहण्याची सवय का नाहीये. वाय आर यू नॉट यूज टू स्टे आउटसाइड. नेक्स्ट बघूया. आता बघा, जसं मी तुम्हाला स्लाइडच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की यामध्ये आपण प्रेझेंट आणि पास्ट दोन्हीसाठीचे हेल्पिंग वर्ब आणि सेंटेन्स कसं फॉर्म करायचं हे बघणार आहोत. मग आता आधी आपण आहे, नाही आहे अशा प्रकारचे वाक्य बघितले. यामध्ये आता नव्हती, नव्हतो, होतो अशा प्रकारचे सेंटेन्स आपण बघणार आहोत. मग आता पहिला सेंटेन्स बघा, मला बाहेर राहण्याची सवय नव्हती म्हणजेच हे पास्ट बद्दल बोलल्या जात आहे. मग यासाठी आपल्याला मला म्हणजेच मी, माझ्यासाठी मला आयचा यूज करावा लागणार, आय घ्यावा लागणार आहे. आणि आय सोबत वॉज किंवा आय सोबत वॉज लागेल, कारण की हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे. त्यामुळे आपण पास्ट साठी वॉज, आणि जर हे प्रेझेंट असतं तर इजचा ॲमचा वापर केला असता. मग आता आय वॉज नॉट यूज टू स्टे आउटसाइड म्हणजेच मला बाहेर राहण्याची सवय नव्हती. या वाज वरनं आपल्याला कळतं की हे पास्टचं सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघूया, आम्हाला बाहेर राहण्याची सवय नव्हती. मग आता आम्हाला म्हणजे आमच्यासाठी आपण काय घेतो, वी घेतो. वी वर नॉट यूज टू स्टे आउटसाइड. वी सोबत आपण वरचा वापर करतो. वी वर नॉट यूज टू स्टे आउटसाइड. आता बघा, दे वर नॉट यूज टू लिव्हिंग इन सिटीज. त्यांना शहरामध्ये राहण्याची सवय नव्हती. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी की आपले सब्जेक्टही चेंज होतात, त्याचबरोबर हेल्पिंग वर्बही चेंज होतात. त्याचबरोबर पास्ट असेल तर पास्टचं हेल्पिंग वर्ब, प्रेझेंट असेल तर प्रेझेंटचं हेल्पिंग वर्ब आपण घेतो आणि त्यानुसार आपलं सेंटेन्स फॉर्म होतो. नेक्स्ट बघ, तर आपलं नेक्स्ट सेंटेन्स आहे. आता नेक्स्ट सेंटेन्सच्या आधी खाली एक सेंटेन्स बघा, त्यांना शहरामध्ये राहण्याची सवय नव्हती का, म्हणजे नेगेटिव्ह इंटरोगेटिव्हचं सेंटेन्स आहे. हे तुम्ही बनवून बघा तुम्हाला जमतं का, कारण यावरती आधी पण आपण एक सेंटेन्स बनवलेला आहे जे प्रेझेंटचं होतं आणि पास्ट मध्ये आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघू. आता हे आहे तुमच्यासाठी होमवर्क. हे 3 सेंटेन्स जे आहे ना हे तुम्हाला बनवून बघायचे आहे की तुम्हाला जमतात का, कारण या सगळ्यांची प्रॅक्टिस आपली या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी झालेली आहे. तरी तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिवाइज करून बघा. आणि हो, जर तुम्हाला ही मेथड आवडत असेल आणि याच मेथडने जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर खाली ऑनलाईन नंबर दिलेला आहे ऑनलाईन क्लासेससाठी, तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर थँक्स फॉर वॉचिंग विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही या व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कीप प्रॅक्टिसिंग अँड टेक केअर.